लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली। उद्या मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात तयारी करण्यात येत आहे। जिल्हा परिषदेच्या 59 जागा तसेच 10 पंचायत समितीमधील 118 जागेसाठी मतदान झालं। एकूण 9,51,235 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 242 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 419 उमेदवार रिंगणात होते। उद्या मतमोजणीनंतर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे। लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, जळकोट, चाकूर, देवणी या 10 तालुक्यातील विविध ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी 1,500पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लातूर तालुक्यातील मतमोजणीचा जर विचार केला तर 20 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे। कशा पद्धतीची मतमोजणी होणार आहे काय सांगाल? फक्त लातूर तालुक्यामध्ये हे सेंटर आहे, असे 10 सेंटर आहेत। या सेंटरमध्ये कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? नमस्कार। काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण पार पडली। उद्या 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। लातूर तालुक्यामध्ये एकूण 20 गण आणि 10 निवडणूक विभागासाठी ही निवडणूक झालेली आहे। तर मतमोजणी ही आमची शासकीय तंत्रनिकेतन, महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड इथे होणार आहे। एकूण आम्ही गणनिहाय मतमोजणी करणार आहेत। एकूण 20 गण आहेत तर 20 फेऱ्या आणि प्रत्येक फेरीमध्ये एका गणाची मतमोजणी पूर्ण करणार आहे। यासाठी आम्ही 20 टेबल लावलेले आहे। प्रत्येक फेरीमध्ये एक गण आणि त्या गणामध्ये असणारे जितकी मतदान केंद्र असतील, काही गणांमध्ये 13 आहेत, काहींमध्ये 15 आणि जास्तीत जास्त 20 असल्यामुळे आम्ही 20 टेबल लागलेले आहे। तर उद्या मतमोजणीचा निकाल हा प्रत्येक फेरीमध्ये एक गणाचा निकाल हा जाहीर केला जाईल आणि 2 फेऱ्यानंतर 2 निर्वाचन गण आणि त्यामध्ये एक जिल्हा परिषदचा निवडणूक विभाग असा हा निकाल उद्या जाहीर केला जाईल। जवळपास 4 ते 5 तास लागतील? हो, एक्सपेक्टेड आहे उद्या 3 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल। एकूण जिल्ह्यामधील 10 विविध ठिकाणी याच पद्धतीने प्रशासनानं जे तयारी केलेली आहे आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि ही सगळी प्रक्रिया पार पडायला जवळपास 5 ते 6 तास लागतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। निशांत बद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।